माडगाळ तालुका जत जिल्हा सांगली येथील परिसरातील तलावात पाणी सोडा। माडगाळचे माजी लोकनियुक्त सरपंच माननीय आप्पासाहेब जत्ती यांनी केली मागणी। माडगाळ परिसरातील अनेक तलावांनी आता तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर निर्माण झालेला आहे। अनेक जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची पाळी आलेली आहे। ओढापात्र व नालाबांध सर्वत्र कोरडे पडलेले आहेत। म्हैसाळ योजनेतून माडगाळच्या कालव्यातून त्वरित पाणी सोडावे अशी मागणी माडगाळचे माजी लोकनियुक्त सरपंच माननीय आप्पासाहेब जत्ती यांनी केली आहे। ते पुढे म्हणाले, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाळ्यामध्ये जनावरांना सतत पाण्याची आवश्यकता असते। सध्या मिळेल त्या ठिकाणाहून पशुपालक शेतकरी पाणी आणत आहेत। या भागातील सर्व तलाव कोरडे पडलेले आहेत। शिवाय विहिरीतील पाण्यानेही तळ गाठला आहे। कूपनलिका असणाऱ्या शेतकऱ्यांचे पाणीही कमी झाले आहे। जनावरांसाठी 300 ते 400 लिटर पाणीही कूपनलिकेमधून मिळत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे। सध्या परिसरात कालव्यातून पाणी सोडल्यास माडगाळच्या ओढापात्रातून ते पाणी निगडी बुद्रुक येथील दोड्डानाला मध्यम प्रकल्पापर्यंत जाते। मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते पाणी उमदीपर्यंत जाऊ शकते। माडगाळच्या ओढापात्रातून सोन्याळ व उटगी ओढापात्रातून हे पाणी पुढे जाते। या परिसरातील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून म्हैसाळ योजनेतून पाणी सोडल्यास या परिसरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल। त्यामुळे तातडीने म्हैसाळ योजनेचे पाणी सोडून माडगाळ परिसरातील सर्व तलाव भरून घ्यावेत अशी जोरदार मागणी माजी लोकनियुक्त सरपंच माननीय आप्पासाहेब जत्ती यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.